2019 या स्पर्धेच्या निमित्तानं चिरनेरचे बीजेपीचे युवा कार्यकर्ते आदरणीय करणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबरीनं या स्पर्धेसाठी आदरणीय अनिलजी गजानन पाटील आणि आदरणीय वैष्णवी गणेशजी पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। सरपंच चषक 2019 ही स्पर्धा आपण पाहतोय, फार मोठं आयोजन आहे। नियती स्पोर्ट्स आणि ग्राम विकास आघाडी दिघाटी यांच्या वतीनं खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। सरपंच अमितजी चांगाजी पाटील आपण स्क्रीनवरती पाहतोय, आमचे चरण म्हात्रे अगदी तपस्येला बसलेत, त्या पद्धतीने आपण स्क्रीनवरती त्यांना पाहू शकतोय। आमचे कॅमेरामन आहेत यावेळेला तेजस आणि सूरज, या स्पर्धेला आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना खरं तर पाहायला मिळतात। प्रवीणजी ठाकूर एक सिनियर कॉमेंटेटर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। दशरथ पाटील सर करावे, त्याचबरोबरीनं रोशनजी पाटील तारा यांचं अतिशय चांगलं समालोचन आपण ऐकलं। त्याचबरोबरीनं राजेंद्रजी भगत सर चिरनेर यांचा देखील आवाज आपण कालपासून ऐकताय। चिरनेर गावचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय करणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात। तर पहिला गोलंदाज आहे यावेळेला मिथुन म्हात्रे, मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार। तर फलंदाज आहे त्याच्या समोर समाधान गावण, संदेश गावण। पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप, यावेळेला बघायचं इशारा कोणता येणार। चांगला चेंडू खरतर होता, अगदी पायाला लागून ब्रश होऊन बॉल गेला पाठीमागच्या बाजूला। पहिला निर्धाव चेंडू मात्र संपला गेला। प्रितेश त्या ठिकाणी हितेश फिल्डर मात्र आपल्याला पाहायला मिळाला। पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे, 4 ओव्हरची ही मॅच। यावेळेला दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा फटका, आपल्यामध्ये असलेलं गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट दाखवत असताना पहिला चौकार येतोय समाधान गावणच्या बॅटमधून। भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा, सात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना। थँक्यू डीजे। स्वराज्याच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती, त्यांच्या पवित्र स्मृतीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अभिवादन करूयात। पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात। पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची हे दाखवतोय दुसऱ्या बॉलवरती। हा चेंडू अगदी पायावरती आदळतोय, रनआउटचा चान्स आणि ही मात्र मोठी विकेट जाते। जास्त परिश्रम न घेता परत यावं लागतंय ते फलंदाज समाधान गावणला। बिग विकेट। थँक्यू डीजे। गोल्ड ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात, एक सिनियर खेळाडू लिजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय समाधान गावण। मागच्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 26 खेळले होते, या मॅच मध्ये जास्त काही ते करू शकले नाहीयेत आणि त्यांना आता बाद केलं। अप्रतिम अशी फिल्डिंग कल्पेश या फिल्डर कडून पाहायला मिळते। आज कोपरोली संघाची गोलंदाजी जितकी धारदार आहे तितकंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून खरं तर आज पाहायला मिळालंय। पॉवर प्ले मध्ये मिथुन आहे, पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे आणि चांगली बॉलिंग करतोय। यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज घेते शॉट फाईन लेगला। हितेश पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना बॅक टू बॅक दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ स्पोर्ट्स साई संघाला। दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती। काय दर्जेदार फिल्डिंग आहे, कमिटमेंट बघा। प्रत्येक फिल्डर प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रवीण सर आपलं 100% प्रामाणिक प्रयत्न करतोय। काल टाकीगाव संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय, त्यानंतर कळवा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय आणि आज हा पहिला संघ असेल आजच्या दिवसातला जो सुपर 6 साठी क्वालिफाय होणार आहे। फार मोठी स्पर्धा आहे।
अमितजी पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा सातत्यानं हे दुसरं वर्ष नियती स्पोर्ट्स आणि ग्रामविकास आघाडीचं हे दर्जेदार आयोजन आणि पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन पूर्णपणे गोलंदाजांचीच दादागिरी आपल्याला पाहायला मिळते कारण अंकुश 11 कोपरोली संघ खरं तर हार्ड हिटर खेळाडूंचा आणि भेदक गोलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे। अगदी पनवेल तालुका उरण तालुक्यामध्ये या संघाचं फार मोठं नाव पाहायला मिळतंय। या वर्षी फार चांगल्या फॉर्म मध्ये देखील तो पाहायला मिळतोय। हा फलंदाज ऑनसाइड मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं त्या ठिकाणी फील्ड मात्र केली गेली। सिंगल अर्जित केली जाते। 5 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत। मनीषजी चिर्लेकर अतिशय चांगले गुणलेखक आहेत चिरनेर गावचे, ते पूर्णपणे आम्हाला माहिती पुरवत असताना लॉंग ऑन लेग फिल्डर मिड विकेटला, बाकी ऑफ साइडला फिल्डिंगची वॉल फिल्डिंगची भिंत मात्र उभी केली आहे। राजेंद्र भगत मेन पंच स्क्वेअर लेग पंच आहेत, 22कर सर मेन पंच आहेत। फार चांगले क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या स्पर्धेसाठी मात्र लाभलंय। शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधील। हा बॉल टॅप करायचा होता, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं जातंय। अप्रतिम अशी गोलंदाजी पुन्हा एकदा आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी मात्र कूलर वस्तुरूपी पारितोषिक स्वरूपामध्ये या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले। पहिलं षटक संपलं, एकूण धावसंख्या आहे ती 5। फार मोठं आयोजन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। बॅट्समन आहे मिथुन आणि प्रमोद यांना चांगली बॅटिंग खरं तर करावी लागेल। समाधान गावंड बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे। मैदानाच्या आतमध्ये गार्डची मात्र मागणी केली जाते। सेफ्टी ज्या आपल्या सेफ्टी आहेत जे काही आपले प्रिकॉशन्स आहेत ते खेळाडूंनी खरं तर अगोदर घेतले पाहिजेत कारण आपण पाहिलं होतं अभय या खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे। फॉलो थ्रू मध्ये परत असताना अगदी सेकंड इनिंग मध्ये पहिल्याच बॉल वरती त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला आणि त्याला मात्र मैदान सोडावं लागलं। काल साई संघाच्या एका खेळाडूच्या करंगळीला चेंडू लागला होता आणि त्यानंतर त्याला फार मोठी दुखापत झाली होती। त्यामुळे आपण क्रिकेट जरी खेळत असलो तरी ज्या सेफ्टी आहेत ज्या प्रिकॉशन आहेत जी स्वतःची सुरक्षा आहे ती मात्र अगदी पहिले आपण पाहिली पाहिजे। दुसरे षटक आहे आणि गोलंदाज यावेळेला वापरला जातोय निखिल म्हात्रे। निखिल एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे आणि त्याच्या हातामध्ये मात्र षटक दिलं गेलंय। सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत, क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आपण पाहू शकताय। साई टीमला प्रशांत गावंड यांच्याकडून मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करूयात। सर्कलचे निर्बंध हटवले गेल्यानंतर 4 फिल्डर आतमध्ये आहेत। सर्कलच्या एक बॅकवर्ड स्लिप आहे, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप आहे, एक बॅकवर्ड पॉइंट आहे आणि एक शॉर्ट कव्हरला आहे। 5 क्षेत्ररक्षक डीप कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत। पहिलाच बॉल हा अकोट टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल फ्लाइट दिली होती, टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना अगदी प्रितेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होती। कोपरोली संघानं आज खरं तर सगळ्यांना इम्प्रेस केलंय त्यांच्या या घातक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावरती। हा अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू, समोर फिल्डर आहे हितेश म्हात्रे आणि आता मात्र तिसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या साई संघाचा। झाडीवर आड्याच्या लोका तुम्ही जो नकावू नका थँक्यू टीचर। मिथुन आता मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय। मन्नू नवीन बॅट्समन आहे, त्याचबरोबरीनं प्रमोद आहे। प्रमोद सर एक चांगली बॅटिंग आता करावी लागणार आहे या 2 मधल्या फळीतील फलंदाजांना कारण साई संघाचे बरेचसे पाठीराखे आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मगाशी केळवणे संघाला पाठीराख्यांचा पाठिंबा पाहिला होता आणि आता मन्नू स्ट्राईक वरती असेल। डावकुरी आताचा हा मन्नू अगदी यंग खेळाडू आहे, त्याचबरोबरीनं प्रमोद हा त्याच्या साथीला आहे आणि यांना खरं तर आता डावाला आकार द्यावा लागणार आहे।
कोपरोली संघ फार चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रत्येक फिल्डर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, त्याचबरोबरीने प्रत्येक गोलंदाज स्वतःची जबाबदारी ओळखून विचार करून मात्र प्रत्येक चेंडू फेकतोय आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं खरं तर काम करतोय। राईट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याचबरोबरीने क्षेत्ररक्षण सजवत असताना मात्र प्रितेश बियर्ड याला वारंवार चेंजेस मात्र करावे लागतात। राईट आर्म राऊंड द विकेट, डिलिव्हरी ऑफ द मॅच, बॉल ऑफ द मॅच आणि त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय तो मन्नू या फलंदाजाचा। बॉल फेकल्यावर दांडी उडल्यावर, बॉल फेकल्यावर दांडी उडल्यावर या पंचांनी बोटवर केला। थँक्यू डीजे। आपण स्क्रीन वरती देखील पाहू शकतो काय अफलातून असा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। अगदी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी अशा प्रकारचे त्रिफळे मात्र उद्ध्वस्त करत असतात। तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि गोलंदाजीतला दर्जेदारपणा, गोलंदाजीतली भेदुकता, अचूकता, ॲक्युरसी, चांगली लाईन, चांगली लेंथ, गोलंदाजाचं वेगावरती असलेलं कंट्रोल पूर्णपणे आपल्याला आज पाहायला मिळतंय। एकूण धावसंख्या आहे ती 5, फलंदाज मात्र आउट झालेत आतापर्यंत 4, 5 बाद 4, थोडीशी केविलवाणी अवस्था आहे, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे। आता सगळ्यांचं लक्ष आहे की कोपरोली संघाचा हा सुपरस्टार गोलंदाज पहिली विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवणार का? क्लीन बॉल आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक, एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत गोलंदाज निखिल साठी। थँक्यू डीजे। पुन्हा एकदा आपण स्क्रीन वरती पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आमचे टेक्निकल ऑपरेटर आहेत संदेशजी शेळके, जे पूर्णपणे हे दाखवतायत कशा रीतीने हा त्रिफळा उद्ध्वस्त केला निखिल म्हात्रे या गोलंदाजानं। काय दर्जेदार चेंडू होता, अगदी गोल्डन स्पॉट वरून आतमध्ये आणलं, बॅटच्या खालून चेंडू गेला, बॅट अँड पॅडच्या मध्ये बरंच अंतर होतं आणि 5वा धक्का बसला तो बॅटिंग करणाऱ्या साई संघाला। अर्धा खेमा परतलाय, अर्धी फळी मात्र त्यांची गारज झाली आहे। 5 बाद बाद अशी थोडीशी केवळवाणी अवस्था आहे, परंतु क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। जरी 5 फलंदाज बाद झाले असले तरी तुमच्याकडे अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुमच्यामध्ये असलेली क्षमता सिद्ध करण्याची वेळ मात्र आली आहे। या 2 फलंदाजांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे। झालं गेलं विसरून नव्यानं, नव्या चिकाटीनं, नव्या जिद्दीनं, नव्या आत्मविश्वासानं मात्र फलंदाजी करावी लागणार आहे। पार्टनरशिप आपण पाहू शकाल, पहिल्या विकेटसाठी 4, दुसऱ्या विकेटसाठी 0, तिसऱ्या विकेटसाठी सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट। आता बघायचंय 4 चेंडूंवरती 4 विकेट घेण्याची किमया मात्र साध्य केली आहे निखिल म्हात्रे या आघाडीच्या गोलंदाजानं। व्हॉट अ ग्रेट बॉलिंग। शब्द नाहीयेत, मैदानाच्या आतमध्ये वेगाचा जादूगार वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय, अगदी फार चांगली गोलंदाजी। 4 चेंडूंवरती लगातार 4 विकेट त्यानं मात्र घेतल्यात। आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे की या सरपंच चषक 2021 पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळणार का? लगातार 5 चेंडू त्यांना डॉट टाकले, 4 चेंडूंवरती 4 विकेट मात्र घेतले आणि या स्पर्धेमध्ये एक आपण हायफाय पाहिला होता। अमश हा 12पाडा संघाचा गोलंदाज, त्यानं लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये या मैदानावरती 5 विकेट घेण्याची किमया केली होती। 12पाडा संघ जरी या स्पर्धेतून हरला असला तरी तर 5 चेंडू निर्धाव टाकलेत, शेवटचा चेंडू आहे, पहिलं मेडन षटक पाहायला मिळणार का? जोरदार टाळ्या मात्र आल्या पाहिजेत आता गोलंदाजी करणाऱ्या कोपरोली संघाकडून। जबरदस्त फटका, काय लाजवाब असा ड्राईव्ह होता, सर डीप कव्हर मध्ये बॉल जातोय, सिंगल मात्र येते। दर्जेदार षटक मात्र समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या अंती एकूण धावसंख्या आहे ती 5।
6-6 अशी केविलवाणी अवस्था आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रवीण ठाकूर सरांकडे. काय म्हणाल सर, काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, अफलातून कामगिरी पाहायला मिळते. खरं तर अप्रतिम निखिलचं खूप कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं मिथून आपण विचार केला तर मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्याकडे होता, परंतु आज मात्र एक स्पर्धा लागली. खऱ्या अर्थानं विचार केला तर कोपरी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आज गोलंदाजीच्या बाबतीत एक भन्नाट वेग त्यांच्याकडे आहे. जरी अभय म्हात्रे थोडासा फिट झाला असला तरी पण त्यांच्याकडे खूप मोठे चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत. या दर्जेदार गोलंदाजीवर खऱ्या अर्थानं साई संघासारख्या बलाढ्य संघाला देखील बांधून ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच प्रवीण सर, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. त्यांच्या गोलंदाजांनी म्हणजे पूर्णपणे जे प्रितेशने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय ना, तो प्रत्येकानं विश्वास सार्थ ठरवलाय. अगदी जसा विश्वास अमित पाटील यांच्यावरती संपूर्ण तिघाटी गावानं टाकला, या ग्रामपंचायतीतल्या प्रत्येकानं टाकला आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना अगदी छोट्या मोठ्या सगळ्यांना सोबत घेऊन ते काम करतायत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करण्याचं खरं तर काम केलं जातंय. या दरम्यान उरण समालोचक असोसिएशनचे आमचे सहकारी मित्र सुनीलजी वर्तक सरांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठाकडे या. तर पुन्हा एकदा 2 षटकं संपलेत. धावसंख्या आहे ती 6. हा बॉल स्टेप आउट करून बॉलच्या लाईन पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा हातोडा फटका मारण्याचा खरं तर प्रयत्न होता. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी समाप्ती होतीये. तिसरा गोलंदाज आहे चरण म्हात्रे. बघायचे कशा रीतीने गोलंदाजी करतोय. या 2 षटकांमध्ये 20-25 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल ठरू शकते. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. आपटी बार टाकले जात आहेत, उसळी देणारे चेंडू टाकले जातात. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय आणि आतापर्यंत दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार आला होता, त्यानंतर 2 सिंगल आल्यात. उर्वरित 12 चेंडू खरं तर आपल्याला निर्धाव पाहायला मिळालेत. भेदकता, अचूकता आणि गोलंदाजीचा धार या मैदानावरती. हा फटका बराच वेळा हवेत आहे, लॉब केलाय अगदी अवे फ्रॉम द बॉडीच्या दूर पासून खेळलेला हा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून उडवलाय 6 धावांसाठी. आमचे सन्माननीय अतिथी आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य मान्य बाजीराव परदेशी साहेबांचं इथं आगमन झालंय. मी विनंती करेन सन्माननीय अतिथींना की आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. जिल्हा परिषद सदस्य कोपरोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय बाजीराव परदेशी साहेबांचं इथं आगमन झालंय. मी बाजीराव परदेशी साहेबांना विनंती करेन आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. नक्कीच बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळी अमितजी पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम, कौतुकाची थाप, आशीर्वादाची थाप पाहायला मिळाली. या वेळेला षटकार आला होता, हंबी किसी से कम नाही, त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. परत येत असताना आपण फलंदाज यावेळेला पाहू शकतोय चरण प्रमोद हा मैदानामध्ये परतीचा प्रवास करतोय. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची त्याने खेळी केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. त्याचबरोबरीनं नवीन फलंदाज सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिले 2 चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व, 3ऱ्या चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व आणि 4थ्या चेंडूवरती परंतु परत एकदा गोलंदाजाची दादागिरी. पॉवर प्ले नाहीये, फिल्डिंग थोडीशी ऑर्थोडॉक्स पद्धतीची यावेळेला पाहायला मिळते. पाठीमागे 3 फिल्डर आहेत, एक फिल्डर शॉर्ट कव्हरला आहे आणि समोरच्या भागामध्ये 2 फिल्डर ऑफसाईडला आणि 3 फिल्डर ऑनसाईडला पाहायला मिळतात. चरण चांगली बॉलिंग करत असताना ओव्हर द विकेट रावे विलेज एंड कडून गोलंदाजीला आलाय. हा चांगला चेंडू अगदी बॉलला फ्लाइट दिली, उचललं. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी आता पाहायला मिळते. देर आहे, दुरुस्त आहे, मच निडेड, मस्ट निडेड, मोस्ट निडेड फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये होतीये. संकटबोचक ठरतोय फलंदाज सचिन. अजून असे जर 2-3 फटके आले प्रवीण सर तर एक चांगली धावसंख्या मात्र मैदानामध्ये आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळू शकते. ती बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ स्पोर्ट्स साई संघाच्या धावफलकावरती.
चांगली बॅटिंग, थोडासा महागडा गोलंदाज चरण ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते, चेंडूने जास्त उसळी घेतली. 22 सर आहेत. वाईड बॉलचा इशारा करत असताना प्रितेश सांगतोय, प्रितेशचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. प्रतिनिधित्व करतोय, या संघाचं नेतृत्व करतोय, या संघाला लीड करतोय. ज्या ज्या ठिकाणी आपल्या साथीदारांकडून मिस्टेक होते त्या ठिकाणी तो जाऊन त्याला प्रॉम्प्टिंग करतोय, सजेशन देतोय आणि संवाद असणं किती गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. कर्णधार आणि उर्वरित खेळाडूंमध्ये हे चांगल्या रीतीने दाखवून देतोय तो प्रितेश मात्रे, कोपरली संघाचा हा कर्णधार. हा फटका दर्जेदार होता, बॅटला बॉल स्पर्श करून अगदी विकेट किपरच्या हातामध्ये आणि 9वी विकेट मात्र 8वी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जाते बॅटिंग करणाऱ्या साई संघाची. या दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी बाजीराव दादा परदेशी साहेबांचं, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दादा परदेशी साहेबांचं स्वागत. मी चांगाजी पाडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करावायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमितजी पाटील यांच्यावरचं प्रेम हे सर्वपक्षीय लोकांमध्ये निश्चितच परिचित आहेत आणि त्यांच्यावरचं प्रेम बाजीराव दादा परदेशी यांना इथे घेऊन येतोय. धन्यवाद. आपण स्क्रीनवरती देखील पाहिलं बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळी. काल सन्माननीय अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर मंगेशजी वाकडीकर शिरोडोनचे माजी सरपंच या स्पर्धेप्रसंगी उपस्थित होते आणि अगदी याच मंचावरती सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची देखील वर्णी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मॅच आपण अनाउन्स करण्यापूर्वी एकूण धावसंख्या झाली आहे ती 19 रन स्कोरबोर्ड वरती. श्री महागणपती चिरनेर आणि स्टार बॉईज गोवटणे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक आहे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक धावांना लगाम लावण्यासाठी गोलंदाज मात्र येतोय हितेश. या दरम्यान आमचे उरण समालोचक असोसिएशनचे मित्र नवनाथजी म्हात्रे यांच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कोपरोली संघासाठी असणार आहेत. मनीषजी मोकल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हितेशच्या गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर आपण जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघर्ष मात्र करायला हवाय, प्रयत्न मात्र करायला हवेत, कारण की बरेचसे आपण उदाहरणं पाहिलेत. विल्मा रोडॉल्फ अगदी वयाच्या 4थ्या वर्षी पोलिओ मायलेटिस झाला होता, पूर्णपणे चालूही शकत नव्हती आणि जिद्द चिकाटीच्या जोरावरती विल्माला अगदी ऑलिम्पिक मधली 3 गोल्ड मेडल ही धावण्याच्या शर्यतीमध्ये मिळालेत. अशी बरीचशी उदाहरणं आपण पाहतोय. जिद्द दाखवायला हवी, चिकाटी दाखवायला हवी, संघर्ष करायला हवा. जितका मोठा संघर्ष तितका विजय शानदार असतो असं नेहमीच म्हटलं जातं. चांगला बॉल हितेश मात्रे. मनीषजी मोकल 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय. 8 विकेट मात्र बाद झालेत. 19 धावा धावफलकावरती आहे. आज खरं तर लो स्कोरिंगच्या मॅचेस पाहायला मिळतात. काल हाय स्कोरिंग पाहिल्या होत्या मॅचेस, आज थोडेसे लो स्कोरिंगचे सामने. पहिल्या मॅच मध्ये 53 धावा वाचवल्या होत्या सिद्धार्थ स्पोर्ट्स साई संघानं बारापाडा संघाच्या विरुद्ध. त्यानंतर कोपरोली संघानं एकतर्फी हरवलं होतं गावदेवी केळवणे संघाला. आणि 2 मोठ्या संघांमधला हा संघर्ष, परंतु या वेळेला गोलंदाजांची कुरगोडी, गोलंदाजांचं वर्चस्व, फलंदाजांना पूर्णपणे डॉमिनेट करण्याचं काम करतायत ते कोपरोली संघाचे गोलंदाज. याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी अलंकार दादा परदेशी यांना विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे, आपला देखील यथोचित सन्मान करावायचा आहे. तर विनंती असणार आहे, अलंकार दादा परदेशी यांना विनंती आहे, आपण देखील लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. फार मोठी स्पर्धा आहे. या पूर्व विभागातील डेची दिवसाची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव मात्र घेतलं जातंय. राऊंड विकेट, थोडीशी दिशा मात्र भरकटतोय. 22 सर एक पूर्व दिशा दाखवतायत, एका हातानं पश्चिम दिशा दाखवतायत. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येतोय. उद्या रायगड ठाण्यामधील मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. मुंबई, नवी मुंबई मधले पण संघ या स्पर्धेमध्ये आहेत. उद्या प्रेक्षकांना फार मोठी मेजवानी या क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा हा फुलर लेनचा बॉल अक्षरशः बॉलला खोदून काढलाय.
प्रितेश आहे. प्रितेश बघा किती चांगल्या प्रकारे लीड करतोय. संघाचा कर्णधार कसा असावा, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारा असावा आणि ते खरं तर प्रितेशना झाकून दिलंय. टीम वर्क काय असतं आणि आज मात्र त्याच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट दाखवलं गेलंय. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूंवरती 1-2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्या फायटिंग टोटल जिला आपण म्हणतो ती निश्चित रूपानं पाहायला मिळू शकते. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. आणखीन एक डिलिव्हरी ऑफ द मॅच, बॉल ऑफ द मॅच आणि क्लीन बोल्ड बॅट्समन. थँक्यू डीजे. 9 फलंदाज बाद झालेत आणि आता या स्पर्धेमध्ये एक मोठा विक्रम सुद्धा पाहायला मिळू शकतो. जर येणाऱ्या 2 बॉलवरती एखादी विकेट गेली, स्क्रीनवरती आपण पाहतोय काय यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर जिला आपण म्हणतो तो आपण स्क्रीनवरती पाहतोय. साई फ्रीजचे आमचे कॅमेरामन प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये कैद करत असताना. प्रवीण सर, जर 2 बॉलवरती एखादी विकेट गेली तर या स्पर्धेतला पहिला ऑल आउट करण्याचा बहुमान मिळणार तो कोपरोली संघाला. एकूण धावसंख्या आहे 21. बॅट्समन आउट झालेत 9. ताळाची जोडी, टेल एंडरची पेअर ग्राउंडच्या आतमध्ये. हा बॉल लॉफ्टेड आहे. एलिव्हेशन फार कमी होतं. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगला कव्हर मात्र देतोय प्रितेश. अगदी कॉपी बुक पद्धतीने या बॉलला समोरच्या रिजन मध्ये खेळून काढलं. 22 धावा आहेत. एकतर्फी सामना. थोडीशी गोलंदाजांना डॉमिनेट केले गोलंदाजांनी बॅट्समनला पूर्णपणे आणि गोलंदाजांच्या पक्षामध्ये असलेला हा सामना खरं तर आपण पाहिला. महागणपती चिरनेर आणि स्टार बॉयज गोवटणे दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करायचंय आणि शेवटच्या चेंडूवरती ऑल आउट देखील होतीये बॅटिंग करणारी साई टीम. तर वेल बॉल म्हणूयात आपण. अंकुश 11 कोपरोली संघ. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय. 22 धावा पहिल्या सत्रामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. टार्गेट मात्र असेल ते 23 या धावसंख्येचं. जास्त वेळ न घेता प्रितेश आपण एका रांगेमध्ये बाहेर निघायचंय. त्यानंतर साई संघ एका रांगेमध्ये लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल मात्र व्हायचंय. तर पुन्हा एकदा शेवटचा कॉल. महागणपती चिरनेर आणि स्टार बॉयज गोवटणे दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय. तर याच बरोबरीनं पहिलं सत्र समाप्त होतंय. दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीणजी ठाकूर सर आणि एक सिनियर कॉमेंटेटर वर्तक सर आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. त्यानंतर आपण ज्यांची आज आतुरतेनं वाट पाहिली आणि ज्यांचं हास्यविनोदी समालोचन ऐकलं ते दशरथ पाटील सर पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये आपल्या समवेत जोडले जातील. तर जाऊया डीजे परू यांच्याकडे आणि त्यानंतर प्रवीणजी ठाकूर आणि वर्तक सर आपल्या समोर येतील. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. याच दरम्यान आमचे साडेगावचे प्रितेशजी म्हात्रे इथं स्कोरर म्हणून उपलब्ध झाले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करेन. 10व्या मैदानाकडे जिथं विजयासाठी 24 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. अंकुश 11 कोपरोली संघानं पहिल्या सामन्यामध्ये केलमनासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. खूप कौतुक करावं लागतंय अंकुश 11 कोपरोली संघाच्या गोलंदाजांचं, कारण विचार केला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये. याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी दिगाडी गावचे हनुमान ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. याच्यानंतरचा सामना स्टार बॉयज गोवटणे वर्सेस महागणपती चिरनेर. दोन्ही संघ नायकांना विनंती करेन. इथं साहिल येताना दिसतोय गोवटणे संघाचा कर्णधार. तर
महागणपती चिरनेर संघाच्या संघनायकांना विनंतीचा पहिला कॉल असेल, आपण लगेच या नाणेफेकी करण्यासाठी. सलामीची जोडगोली मैदानामध्ये येताना दिसतोय. कल्पक नेतृत्व असलेला प्रितेश पाटील मैदानामध्ये येताना दिसतोय आणि हितेश म्हात्रे मैदानामध्ये येताना दिसतात. विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग सामना असला तरी कदाचित गजानन सारखा एक जबरदस्त आकर्षक गोलंदाज साई संघाकडे अजूनही शेष असणार आहे. आपण विचार केला तर गजाननची गोलंदाजी मधली भेदकता, कंजूस स्वरूपातली गोलंदाजी कदाचित या फलंदाजांना अडवू शकते, परंतु बघूया काय घडते मैदानावर. कारण तेवढ्या ताकदीचे 2 फलंदाज असणार आहेत. अर्थात हितेश म्हात्रे आणि प्रितेश पाटील एक कल्पक नेतृत्व, संघाची गरज ओळखून जिथं गरज असेल सलामीला येतोय नेहमी आणि जिथं गरज असेल तिथं क्षेत्ररक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज असतो आणि आपल्या गोलंदाजांचा उत्साह वाढवण्याचं काम करतो. पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला लगातार 4 चेंडूमध्ये 4 सफलता मिळवणार निखिल म्हात्रे देखील मिथुनला साजेशी अशी गोलंदाजी करताना दिसतोय. अभय म्हात्रे पहिल्या आपण विचार केला विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता. व्यक्तिगत पहिलं षटक घेऊन येतोय गजानन. अर्थात स्ट्राईक हँडकडे असेल अंकुश कोपरोली संघाचा फलंदाज प्रितेश. पहिला हवाई यल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल हवेमध्ये असेल. संदेश झेल मागे, मात्र झेल जमीनला दान केला. हे आपल्याकडे लो स्कोर आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना हे डिफेंड करायचं असेल तर अशा प्रकारची झेल तुम्हाला पकडावीच लागेल. मागाशी देखील केलवण्याच्या एका बंटीने झेल सोडला होता आणि एक हवाई यल्ला केला होता याच प्रितेशनं. मग बघूया पहिल्याच चेंडूवर मात्र इथं सापळा रचला गेला होता. गजानन अप्रतिम गोलंदाजी करत होता, मात्र त्याला साजेसा असा संदेश कडून साथ मिळत नाहीये. काहीसा आक्षेप नोंदवला गेलाय गजाननवर. लगेच थर्ड अंपायर म्हणून मैदानामध्ये जायचं आहे. विजयासाठी 23 धावांचं माफकचं आव्हान आहे. थर्ड अंपायर म्हणून लवकर जा. या दरम्यानचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अजय पाटील तिघाडी गावचे येताना दिसत आहेत. पहिल्या चेंडू सापळा रचला गेला होता. कदाचित प्रितेश जर बाद झाला असता तर कदाचित एक दबाव आला असता, परंतु दबावाला झुगारून खेळ करताना दिसतोय हा कोपरोली संघ. पहिला चेंडू डॉट 1 धाव गेली, दुसऱ्या 1 धाव गेली. चिरनेर महागणपती चिरनेर संघाचा संघनायक, गोवडणे संघाचा संघनायक त्यांच्या आतुरतेने वाट बघतोय. पुढचा चेंडू या षटकातील राईट अर्ध विकेटचा मार केला गजानन. कट करतो, डिफेन्सिव्ह पद्धतीने कट केला जातो. जोपर्यंत समाधान गव्हाणचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावा धापलकर मात्र लागतायत. बिनबाद 2च्या घरात संत, परंतु काहीशी सावध सुरुवात करण्याला माहिती आहे लोअर स्कोर आहे आणि कोणत्याही प्रकारची घाई न करताना हा संघ खेळताना दिसतोय. विचार केला गेला तर गजानन आपले अनुभव याच दरम्यान बाजीराव दादा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कल करायचा आहे. चेंडू जातोय तो निर्धाव. 2 धावा धापलकावर अजूनही स्थित असणार आहेत. विजयासाठी 23 धावांचं माफकचं आव्हान आहे. अप्रतिम गोलंदाजीचा तेज तरार गोलंदाजीने भरलेला असा हा कोपरोली संघ, ज्यानं केलवणा संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केला, पराभवाचा धक्का दिला. कारण विचार केला गेला हरेश सारखा एक ट्रम्प कार्ड ज्या संघामध्ये होते त्या संघाला देखील पराभूत करण्यात यश प्राप्त केलं गेलं. प्रतिम दर्जाची गोलंदाजी याही सामन्यामध्ये बघायला मिळते. पुढचा चेंडू या षटकातील चिरनेर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला. झेल उडतोय आणि आता मात्र कोणतीही गळती करत नाहीये. प्रितेशला आता मात्र जीवदान मिळत नाही. फलंदाज पहिला शिलेदार गारद केला जातोय. फलंदाज बाद प्रितेश पाटील. या दरम्यान अजून एक जबरदस्त फलंदाज, आकर्षक फलंदाज कोपरोली संघाचा येताना दिसतोय. अर्थात चरण मात्रे नेहमी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतोय. आता मात्र त्याला स्ट्राईक हँडला समाधान मानावं लागेल. स्ट्राईक हँडकडे असेल हितेश म्हात्रे, 2018-19 मधला एक आकर्षक फलंदाज. पुढचा चेंडू या षटकातील गजानन चांगली कामगिरी करताना दिसतोय या षटकामध्ये. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल बंद करण्याची संधी असेल. हा झेल जमीनला दान होतोय. अचूक झेल टिपला गेला देखील होता या क्षेत्ररक्षका करवी. कारण फलंदाजीला येताना याच फलंदाजाने एक हवाई यल्ला चढवला होता.
सचिन अप्रतिम दर्जाचा वेल जज केलं होतं. हितेश नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर गेलं असतं तर अजूनही दबावाचं वातावरण निर्माण झालं असतं. परंतु आज सुदैव जे आहे ते निश्चितच कोपरी संघाच्या फलंदाजच्या बाजूने दिसतंय. 2 सफलता मिळवल्या जात आहेत. 2 बळी टिपले गेले असते परंतु प्रितेशला दुसरी संधी मिळाली नाही आहे. हितेशला पुन्हा एकदा एक संधी मिळते. स्ट्राईक एंडकडे असेल शरण म्हात्रे. पुढचा चेंडू या षटकातील गजाननचा राईट मोडतो विकेटचा मारा. हो ब्लॉक ऑल बद्दल चेंडू तेवढ्या ताकदीने खणून काढलाय. सचिन अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं बॅकअप केलं जात आहे. 1 धाव देखील पूर्ण गेली. षटक क्रमांक 1 संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोर मित्र प्रितेश मात्र मॅन फ्रॉम सार्डे सांगतायत धावा दापोलकर मात्र लागतायत 1 बाद 4च्या घरात. विचार केला तर आपण विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक अप्रतिम आणि कंजूस स्वरूपात टाकलं गेलं गजाननद्वारे. दुसरं षटक कोणाच्या वाटेला असेल कारण कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला एक जबरदस्त आकर्षक संघ साई पराभूत झाला. मात्र दुसरा साई संघ अजूनही पर्यंतची पराकाष्ठा करताना दिसतोय. त्यांच्याकडे मोठे नामवंत खेळाडू नाही आहेत. गजानन सोडला समाधान गावन सोडला तर एखादे स्टारकास्ट खेळाडू या टीम मध्ये नसले तरी अजूनही या 23 धावांचं रक्षण करताना चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये विचार केला गेला तर पहिलं षटक टाकलं होतं गजानननं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कोणताही मोठा फटका मारू देत नाहीये एका फलंदाजाला. अर्थात अंकुश लेवन कपडी संघाच्या संघनायकाला मात्र बाद करण्यात यश मिळालंय ते म्हणजे गजाननला. दुसरं षटक कोणाच्या वाटेला असेल हा गोलंदाज अर्थात असणार आहे समाधान गावन. हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर बारापाडा संघाला पराभवाचा धक्का देण्यात याच गोलंदाजानं मोठा वाटा उचलला होता. तोच मात्र समाधान गावट एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. व्यक्तिगत पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राईक एंडकडे असेल आकर्षक फलंदाज अंकुश लेवन कोपरी संघाचा चरण म्हात्रे ज्याच्याकडे मोठे फटके आहेत. मात्र सध्याच्या कडे आपण विचार केला गेला तर 23 धावांचं माफक आव्हान असताना मात्र हे दोन्ही खेळाडू कुठंतरी बचात्मक खेळ करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू या षटकात भीमर टाकला गेलाय आणि हा चेंडू नो घोषित केला गेलाय. फ्री हिट ऑन असणार आहे या चेंडूवरती. आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचे चेंडू टाकून निश्चितच कुठंतरी एक दबाव बघायला मिळतोय या साई संघाच्या गोलंदाजावर. खास करून विचार केला गेला तर समाधान हा चेंडू तुम्हाला फ्री हिटच्या रूपाने टाकावा लागेल. फलंदाजांना फक्त तुम्ही धावचीच्या रूपात बाद करू शकता. चरण कडे एक चांगली संधी असेल. याच दरम्यान मोठा फटका खेळला गेला. चरण मात्र अफलातून फटका हवाईला चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला येतो. षटका या दरम्यान धावा दापोलकर मात्र लागतायत 1 बाद 11च्या घरामध्ये. विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये गजानननं प्रतिम पद्धतीची गोलंदाजी केली होती. फलंदाजांना जेरबंद करण्याचं काम केलं होतं. सूर्य एक ब्लॉक ऑल बद्दल चेंडू टाकला गेला तेवढ्याच पद्धतीने ताकदीनं खणून काढलाय. 1 धाव सहजगत्या चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी 1 धाव सहजगत्या पूर्ण झाली गेली. 12 धावा दापोलकर लागतात. विजयासाठी 23 धावांचं माफकचं आव्हान घेऊन आलेला हा कोपरी संघ अतिशय दमदार फलंदाजी करताना दिसतोय. खास करून विचार केला तर चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत हे दोन्ही फलंदाज आणि खराब चेंडूचा यथेच्छ धुलाई करताना दिसत आहेत. आता विचार केला तर अजूनही हितेश मात्र स्ट्राईक एंडकडे मात्र असणार आहे. हितेश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग असा समाधान गावण. ओहो अफलातून दर्जाची गुडलेस स्पॉटवर चेंडू उडवला जातोय आणि चेंडू मात्र निश्चितच जातोय तो निर्धाव. 12 धावा धावफलकावर लागतात. याचा अर्थ असा आहे अजूनही 11 धावांची गरज असणार आहे विजयासाठी कोपरी संघाला. सुपर 6 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या तुम्हाला 11 धावा कराव्याच लागणार आहेत. पुढचा चेंडू या षटकातील समाधान गावणचा. हो मोठा फटका मारण्याच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जरी झाला नसला अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण नाही म्हणतात. गच्चाल दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि सीमारेषा फोडतोय खणखणीत चौका. सोळा धावा धावफलकावर लागतात. विजयासाठी केवळ आणि केवळ 7 धावांची आवश्यकता असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. ओहो अफलातून दर्जाचा क्रिकेटचा क्लास दाखवतो हितेश मात्रे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौका नोंदवला जातोय. धावा धावफलकावर नोंदवल्या जातात. विजयासाठी केवळ आणि केवळ 3 धावांची आवश्यकता.
अतिशय जबरदस्त सामना बघायला मिळतोय. आपण विचार केला गेला तर अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर साई संघाला गुडघे टेकायला भाग पाडलाय. नामी संधी असणार आहे त्यांच्याकडे सुपर 6 मध्ये प्रवेश करण्याची. सुपर फटका मारला जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक फीड केलं जाईल. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. विजयासाठी दुसरं षटक संपलं जात आहे. एका धावेची फक्त आवश्यकता असणार आहे. नावाचा जय जयकार ते नवगज प्रशांत ठाकूर, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज प्रशांत ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नवगज प्रशांत ठाकूर, आपल्या पनवेलचे आमदार नवगज प्रशांत ठाकूर. या दरम्यान नवीन गोलंदाज व्यक्तिगत पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय मोंटू. मन्नू गोलंदाजी येताना दिसतोय आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असणार. स्ट्राईक एंडकडे असणार आहे. चरणमध्ये विजयी धाव घेण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. मॅच फिनिश करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. एक षटकारांशी खेळताना दिसतोय. अफलातून दर्जाची फलंदाजी. आपण विचार केला तर जरी लोएस्ट स्कोर असला तरी चांगल्या चेंडूंना सन्मान दिलाय गेलाय आणि खराब चेंडूचा यथेच्छ धुलाई केली गेली. सुरेख कट करतोय चेंडू आणि अशा रीतीनं सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय. कोपरी संघ विजेता होतोय. विजेत्या संघाचं त्याचप्रमाणे पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. आपण या शृंखलेमध्ये जोडला गेला होता. आमच्या पाठीराखे असतात रणजित दादा म्हात्रे यांचं देखील खूप कौतुक केलं जाते. त्यांचा संघ सुपर 6 मध्ये जाताना दिसतोय. कोपरी संघाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतोय. जाऊया मैदानाकडे जिथं नाणेफेकचा कल चिरनेर संघानं जिंकला. लाईनअप करायचा आहे. साई संघ त्याचप्रमाणे कोपरी संघ लाईनअप करायचा आहे. जरी सामना हरला असला तरी एकमेकाचे आपण मित्र आहोत हे दाखवून देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. अफलातून दर्जाचं नियोजन आयोजन बघायला मिळतंय. नियती स्पोर्ट दिघाडी यांच्या माध्यमातून. अर्थात अमित पाटील यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून